मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही प्रॉब्लेम नाही. परंतु सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल. हे लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, मग ईव्हीएमवर आरोप केले, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर दोष देतात. हे सगळं करत करत आतापर्यंत आलं. या देखील अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील. त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ते अधिक वेगाने, म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू. त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे बातम्या तुमच्याकडे नाही, जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे. कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले. आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला. सरकार आता बदललं, लोकांनी शिक्कामोर्तब केलं. ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, मग ईव्हीएमवर आरोप केले, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर दोष देतात. हे सगळं करत करत आतापर्यंत आलं. परंतु आम्ही कुठल्याही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे. यावेळी देखील आम्ही काम करत राहणार. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे. त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे. आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे. परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो, चर्चा असते. परंतु विरोधी पक्षाने तो कायम, आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे. मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही प्रॉब्लेम नाही. परंतु सूड भावनेतून, द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल. कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते. त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं, राज्याचा विकास सुरू आहे, विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं. तेच रडगाणं गाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं गावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची 2 चाकं आहेत. आम्ही विरोधी पक्षाला कमी हे मोजत नाही किंवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही. त्यांची संख्या जरी कमी असली तर शेवटी आम्ही नाही केलं, ते जनतेने केलं. जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ. आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले, आम्हीही गेलो. आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दामून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं. आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता. त्यामुळे काय, जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता. त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे. त्यामुळे आपण देखील बातम्या, ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो. पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिले तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही. त्यामुळे तेही होणार नाही. आणि कोल्ड वॉर कुठलं काय, कुठं आहे का काय? उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतो? तिथे सगळं थंडा कुलकुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये, काही बिलकुल का. आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये. आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाहीये. आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे. आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या
दिल्या तर खूप त्याचा माणसामध्ये देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील. कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते, खरी बातमी दाखवायला लागते. त्यामुळे एवढंच आमची विनंती आहे. आणि कुठं चुकलं तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून. परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केले ते आरोप खरे आहेत की खोटे आहे याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे. आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नावं टाकायचं ते काय एक आपला कोण प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ आला होता व्हिडिओ क्लिप, तर त्याची SIT लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळजनक काही गोष्टी आहेत त्याही येतील. पण आम्ही कधी म्हणालो का त्याच्याबद्दल बाबतीमध्ये हे आलंय ते आलंय? येईल ना, त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल. आम्ही कुठलंही खोटं सूड भावनेने कुठलंही काम करणार नाही. सत्ता किती आमच्याकडे बहुमताची असली तरी सुद्धा कुणावरही सूड भावनेने द्वेषापोटी कुठल्याही आकसाने आकस बुद्धीने कुठली कारवाई आम्ही करणार नाही. आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आहे. आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे. त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे. त्यांचंही नाव होईल, त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल, या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. आता तरी म्हणजे संख्या आता कमी 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 होत आता कुठपर्यंत आले बघा. आता तरी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं बस.